हाय, मी ऐश्वर्या. वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा आहे मालवण सिरीजचा पार्ट 2. जर तुम्ही पार्ट 1 पाहिला नसेल तर आधी तो जाऊन नक्की बघा. तर चला सुरू करूया त्याचा पार्ट 2. आजच्या पार्ट 2मध्ये तुम्हाला कळणार आहे की आम्ही मालवणमध्ये कुठे कुठे राहिलो होतो, काय काय केलं होतं. तर अशी खूप छान मजा येणार आहे पुढे. तर चला सुरुवात करूयात. आता आमचं इथे आतमध्ये जाऊन झालंय, त्यामुळे मग आता आम्ही नेक्स्ट पॉइंटला चाललोय. बुतूर जातं आणि खरंच सांगते, बुतूर जातं ही बुतूर जी जातं. राईड आहे ती मशीन खरंच लॉक खूप कर, जास्त वर्थ आहे. तर माझं असं म्हणणं फुगार आहे की मारता, तुम्ही ओढून सुद्धा येता. मालवणला जर येणार असाल तर अजिबात म्हणजे अजिबात चुकू नका. नाहीतर तुम्ही काहीतरी असं मोठं मिस करताय असं तुम्हाला नक्की जाणवेल. कारण इथे येणं आणि इथे येऊन हे सगळं एक्सपिरियन्स करणं ही खूप जास्त थ्रिलिंग आहे. ते आता व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोटोच्या माध्यमातून तितकंसं तुम्हाला नाही कळणार. जोवर तुम्ही इथे येताय आणि एवढी मोठा एक खडक बघताय, आता आपण जे आलोय तर हे आता आपण बघतोय की आपण जे जुनं लाईट हाऊस आहे इथे, तर त्याच्या बॅक साईडला आलेलो आहे. आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आपल्याला आता बसा मॅडम पुढे. आहे. ते कसं आहे माहितीये, पाणी आतमध्ये नेतं, त्याच्यामुळे पाठीमागे वेट पाहिजे. मला पॅनला जो पंखा फिरतो ना त्याला पाणी भेटायला पाहिजे, नाही तर पुढे जाणार बोट जाऊन. ते तरी बोटे छोटी आहेत, आपली मोठी आता आहे. हे जे आपण बघतोय इथे लाईट हाऊस जुनं वालं, अगदी त्याची पडझड झालीये, त्यामुळे आणि उत्तर दिशेने हवा असेल ना वापरही तर करत कोण नाहीये टाकत आणि तिथे जाण्याची परवानगी सुद्धा नाहीये. आता आपण नवीन लाईट हाऊसच्या अगदी जवळ आलेलो आहोत आणि आता त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला ते दादा देतीलच. पण तसंच मोठमोठ्या खडकांवर हे लाईट हाऊस आहे. फार जास्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे गाईज. तर खरंच नक्की आहे एकदा. नाहीये. हे बघा, इथे 3 मार्ग आहे त्याला चढायला. हा एक मार्ग आहे, पण हे जे पायऱ्या आहेत चढण्यासाठी हे पूर्ण पाऊल राहत नाही आपलं. असं क्रॉस चढावं लागतं. हा, छोटे आहेत एवढे. असं क्रॉस चढावं लागतं आडवा पाय ठेवून. त्याच्यानंतर सामान वगैरे इथून चढवलं जातं वरती. हे पहिल्यांदा क्रेन होती, हे सगळं आता सडून तुटून गेलेलं आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतायत चौकोनी बॉक्स दिसतायत ना, इकडे तिकडे असे बांधलेले आहेत, हे पाण्याचे टँके आहेत. म्हणजे जे पाऊस जेव्हा पडतो ना तेव्हा ते पावसाचे पाणी साठवलं जातं त्याच्यामध्ये. आणि त्यांना फक्त आंघोळीसाठी वगैरे ते यूज करतात पूर्णपणे. पिण्यासाठी नाही, पिण्यासाठी यांना जे जार्स घेऊन आले जातात तेवढं. आणि पावसाचं पाणी प्लेन वॉटर करून पिलं जातं. बरं, कारण पावसाळ्यात 3 महिने इथे कुठची बोट वगैरे किंवा हेलिकॉप्टर सुद्धा येत नाही. हा, त्याच्यामुळे हा तरी चांगला आहे, पक्का आहे रोड. हे जे पायऱ्या आहेत ते चांगले आहेत, आपण इझी चढू शकतो. दुसऱ्या ठिकाणी आहेत पाठीमागणं ते रिस्की आहेत. पण हे असं आहे, जेव्हा बाहेरून जेव्हा पश्चिम दिशेने हवा असते तेव्हा इकडचं सामान वगैरे इकडे बोटी वगैरे लागत नाही, पूर्व दिशेने लागतात. आणि जेव्हा पूर्व दिशेने हवा असते तेव्हा इकडने लागतात. हा, बरोबर. फारच थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. लाट किती मोठी आहे, 7 मजली बिल्डिंग एवढा टॉवर आहे. हा, छोटा दिसतोय ना, छोटा नाही आहे तो, खूप मोठा आहे. ओ लाट खूप जास्त जोरात आहे तिथे. हो का? पण असा दिसत नाही ना आपल्याला, कारण पाण्यात आहे. OMG, बराच मोठा आहे नाही? ग्रेट. सनसेट सुद्धा व्हायला आलेला आहे आता लवकरच. येस, लेट्स होप फॉर द बेस्ट. पुन्हा मग सीगल आयलंडला पण जायचंय ना. हे जे तुम्हाला सगळे दिसते हे पूर्ण पाण्याचे टँक आहेत. हे चौकोनी बॉक्स दिसतात हे बिल्डिंग वगैरे. आणि इथे मेन गोष्ट म्हणजे 26 जानेवारी, आता ही 2 वर्ष झाली, 26 जानेवारी साजरी होते. 15 ऑगस्ट होत नाही कारण क्लायमेट खराब असते ते. 26 जानेवारी साजरी होते. इथे हेलिपॅडच्या तिथेच बाजूला स्तंभ आहे यावर ना, लाईट हाऊस वर. हो, हा, ते म्हंटले ना मगाशी की ते मग अन्न वगैरे किंवा खूपच जास्त खराब झालं क्लायमेट तर मग त्या लोकांना नेण्यासाठी. दॅट्स सो ह्यूज.
हे तुम्हाला जे खडक दिसतंय ना, हे मोठं रॉक्स आहे, पण तुम्हाला वरती चढल्यानंतर ही बोट एवढीच दिसणार आहे. माझ्याजवळ फोटो आहेत, दाखवतो मी तुम्हाला. बापरे. तुम्ही चढू शकता, परमिशन घेऊन यायला पाहिजे. आता आपण लाईट हाऊसच्या दुसऱ्या बाजूला चाललोय. ती फ्रंट साइड होती, तर आपण तिच्या बॅक साइडला चाललोय. लाटा बघा ना, किती सुंदर. आणि ते सिगल पक्षी जे आहेत ते इथे मध्ये मध्ये या खडकांवर दिसतात. कारण सिगल आयलंड जे आहे तिथे सध्या माणसं उभी आहेत, त्यामुळे मग त्यांचं असं म्हणणं आहे की दिसला ना पक्षी स्तंभ? तिथून उडून इथे आहेत. हा ब्लॉक ना? हो, हो. आणि जे हॅलो सर, ओके. सर. हा हा. पहिल्या ज्या पायऱ्या होत्या ना, हे बघा इथून होत्या. दिसतायत बघा दगड लावलेले. हो हो हो, अगदी हे दिसलाय बघा, हे इथे. बघा समोर बघा तुमच्या, ह्या वाल्या. हे बघ इथे इथून होतं. हे जे दिसले का, ह्या पायऱ्या. हे बघा असं होतं ते. अच्छा, म्हणून ही पूर्वीची वाट, म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंग केलं ना ते इथून होतं, आणि आता ते आणि हे बांधले. हो बघ ना किती. जे तुम्हाला सांगतोय ना, एकदम रिस्की पायऱ्या आहेत. हात सुटला तर पाण्यात डायरेक्ट. ते राहण्यासाठी आहे. म्हणजे मी ते तुम्हाला समाधी सांगत होतो ना, ज्या बाईला पाण्यात सोडलं, ही बघा इथे वरती बघा क्रॉस लावलेला आहे, दिसली का? इकडनं सोडलं होतं तिला पाण्यात. म्हणजे आपण आतुरतेने ते वाट बघता ना, म्हातारीची चूल ती आता हा बघा इथे पण निघत नाहीये पाणी, शांत आहे समुद्र. थांबणार मी. हे बघा इथून निघतं पाणी, ते दिसतंय ना तुम्हाला, पाण्याने कट झालेलं आहे ते बघा. हा तिथे होल आहे, म्हणजे बोगदा आहे, त्याच्यातून ते निघतं. जसं की आपल्याला माहिती मिळाली की नवीन लाईट हाऊसवर आजही माणसं राहतात. ते इथेच वरती आम्हाला एक काकासुद्धा दिसले. ते आता अराऊंड इथे 15 दिवस राहणार आणि त्यांच्यासोबत अजून एक माणूस असणार. ते दोघं जण इथे विदाउट एनी इंटरनेट कनेक्शन किंवा असं काहीच नाही, पिढ्यात येऊन आणि आपलं त्यातच राहायचं. त्यांना 15 दिवस चौफेर बाजूने पाण्यात राहावं लागतं. ते काय नाही, असं खरं होतं ते. माझ्या वाज घाय जाऊन येतोय बघूया, वाज पाठी राहू. एकदम चल, एकदम चल. चलो चलो चलो, आता दोघं लक्ष द्या फक्त. इकडे लक्ष द्यायचा.
पण बीच तुम्हाला हे दिसत नाही आतमधलं. पुढे जा तुम्ही एक. आतमध्ये बीच आहे आतमध्ये. आता आपल्याला मध्येच काहीच नाहीये. आता परत 45 मिनिटं रनिंग आहे. आता इकडनं आपला रूट चेंज झाला. आपण जे आलो देवबाग वरनं तिकडनं आपण लाईट हाऊस वगैरे गेलं. आता आपल्या इकडे रूट चेंज. आपण आता गोल्डन रॉक निवती बीचला जातोय. फक्त आपल्याला उतरायचं नाहीये, बोटीतूनच सगळं बघायचंय. आणि सिगलबर्ड आयलंडला उतरायचं आहे. फक्त तोपर्यंत अंधार होणार. सुनामी आयलंड भेटेल ना भेटेल. जे चांगले चांगले मी कव्हर करतोय, कारण सुनामी आयलंडला कसं आहे आता हायटाईड आहे, पाणी असणार, उतरून काहीच फायदा होणार नाही. तिथे फक्त स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि मिनी केरा आहे ते नारळाची बाग आहे. जसे बाग असतात, फक्त नदी किनारी असल्यामुळे त्याला मिनी केरा बोललं. पण आपला मेन आपला आहे तो गोल्डन रॉक निवती बीच. आता हे इथून परत आपलं 45 मिनिटाचं रनिंग आहे कंटिन्यू. निवतीवरनं आपण भोगवे बीच, परत डॉल्फिन पॉइंट, संगम, सिगलबर्ड आयलंड. जसं आलं तसाच रूट भेटणार. हा रूट चेंज झाला आता आपला. शेती कोणी आहे? नाही तसं नाही, इकडे माझ्या जवळ आहे ना. हा जो डोंगर इथे आपण बघतोय तर या डोंगराचं खास वैशिष्ट्य म्हणजे की या डोंगरावरच आपला एप्रिल मे 99 हा जो मूवी आता ट्रेंडिंग आहे त्या मूवीचे काही सीन इथे शूट झालेले आहेत. खूप छान लोकेशन आहे, बट ऑफकोर्स जर आपण सेफ्टीची काळजी घेतली तर खूपच छान आहे. तर आता आपण जो बघतोय तो आहे निवती बीच. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शांत आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. गर्दीपासून दूर निसर्ग समुद्र, स्वच्छ वाळू आणि नारळाच्या झाडांनी वेढलेला हा बीच मनाला खूपच शांतता देऊन जातो. इथून दिसणारा महाराष्ट्रातील सगळ्यात जुनं ओल्ड आणि न्यू लाईट हाऊस आपल्याला बघायला मिळतं. आणि हेच या बीचचं खास आकर्षण आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी निवती बीच हे एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे. तर इथे पवनदादा आम्हाला हेच सांगत होते की मालवण हे नाव मालवणला कसं पडलं. तर काही स्थानिक लोकांच्या मते मालवण हा परिसर पूर्वी व्यापारिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जायचा आणि अरबी समुद्राला लागून असल्यामुळे इथे समुद्रमार्गी व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असायचा. त्यामुळे मग मसाले, सुका मासा, नारळ, सुपारी, कोकम, लाकूड अशा वस्तूंची देवाणघेवाण स्थानिक तसेच परदेशी व्यापाऱ्यांमध्ये होत असायची. तर त्यामुळेच या भागात समृद्ध बाजारपेठा, त्यानंतर गोदी म्हणजे की बंदर वगैरे यांसारख्या ठिकाणं आणि व्यापारासाठी ये जा करणारी जहाजं असल्यामुळे हा प्रदेश आर्थिकदृष्ट्या मालमत्तेने भरलेला असा मानला जायचा. आणि त्यामुळेच माल म्हणजेच संपत्ती व्यापार याच अर्थाने मालवणला मालवण हे असं नाव प्रचलित झालं असं तिथल्या स्थानिक लोकांचं मत आहे. तर तसंच आपल्याला देवबाग याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती सांगितली. तर देवबाग याचं नाव असं पडलं की देवबाग या ज्या गावामध्ये फक्त देवतांचेच मंदिरं आहेत, एकही देवीचं मंदिर त्या गावामध्ये नाही आहे. म्हणूनच त्याला देव आणि बागा म्हणजे की नारळाच्या असंख्य बागा असल्या कारणाने तिथे देवबाग हे असं नाव त्या देवबाग या गावाला पडलं आहे. समुद्र आणि कर्ली नदीच्या संगमावर वसलेलं हे देवबाग आजही आपल्याला शांत, स्वच्छ आणि सुंदर निसर्गाचा अनुभव करून देतं. आपण आता इथे जो रॉक बघतोय तर हा आहे आपला साईटसिंगमधला एक फेमस स्पॉट विच इज गोल्डन रॉक. खूप सुंदर दिसतो सनसेट आणि सनराईजच्या वेळेला, पण आम्हाला येईपर्यंत अंधार झाल्या कारणाने आम्हाला तो बघायला नाही मिळाला. त्यानंतर इथेच आपण आता समोर पाहिलं तर एक नैसर्गिक अद्भुत अनुभव इथे आपल्याला दिसतोय. तो म्हणजे की तो साक्षात गणपती बाप्पा तिथे बसलेत असा भास होतो त्या खडकामध्ये. खूप सुंदर आहे. त्यानंतर इथे जे आपण आत्ता बीच पाहिला तोच आहे निवती बीचची दुसरी साईड आहे. सो ते सुद्धा खूप असं बघायला छान आहे.
तर स्थानिक लोकांच्या मते सुद्धा तारक किंवा तार म्हणजेच की लहान वस्ती किंवा गल्ली आणि कर्ली म्हणजे की तिथल्या नदीचं नाव, यावरूनच तारकर्ली हे नाव तिथल्या गावाला पडलं. काहींच्या मते पूर्वी तारक नावाचा सरदार तिथे राहत होता, तर त्याच्या कुटुंबावरून ते नाव तारकांची गल्ली यावरून तारकर्ली हे असं नाव तिथे रूढ झालं. तारकर्ली हा बीच स्कुबा डायव्हिंग आणि कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. तर आत्ताच आम्ही बोटिंग करून आलो आणि थोडंसं फ्रेश झालो रिसॉर्टवर येऊन. मग म्हटलं की तुमच्याशी थोडंसं बोलावं. आज आम्ही गेलो होतो मालवणमध्ये. खूप फेमस असं आहे की साईटसिंग आहे. तुम्हाला बोटने आतमध्ये समुद्रात नेलं जातं आणि देवबाग वगैरे ज्या बाजूच्या सगळ्या प्लेसेस आहेत त्या तुम्हाला छानपैकी दाखवल्या जातात बोटने. काही ठिकाणी तुम्ही उतरूही शकता, काही ठिकाणी तुम्हाला बाहेरून बघायचं असतं. तर खूप जास्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. आणि आमच्यासोबत जे दादा होते त्यांचा नंबर ॲक्च्युली आम्ही ज्या रिसॉर्टला राहिलो आहे तर त्यांनी दिला होता. त्यांनी रेकमेंड केला होता आम्हाला. आम्ही त्यांना कॉल करून पाहिलं आणि बुकही केलं होतं. सो अराऊंड त्यांनी आम्हाला 2:30पर्यंत बोलावलं होतं, पण आम्हाला थोडासा लेट झाल्या कारणाने आम्हाला 3:15 वाजले तिथे पोहोचायला. आणि मग आमची फायनली बोट स्टार्ट झाली 3:30 वाजता. 3:30 वाजता स्टार्ट झाल्यानंतर कधी आम्हाला बोटमधून बाहेर यायला 7:30 झाले हे आम्हालासुद्धा कळलं नाही. कारण आम्हाला दादांनी आधी सांगितलं होतं की आम्ही अराऊंड 2.5 तासाची ही आपली जर्नी असेल, ज्यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर द बीच किंवा जो काही समुद्र आहे किंवा जी काही कर्ली खाडी आहे तर ज्या ज्या काही जवळच्या प्लेसेस असतील त्या तुम्हाला आम्ही दाखवू म्हणून. पण त्या दादांनासुद्धा आमची कंपनी आवडली आणि आम्हालासुद्धा त्यांची कंपनी आवडल्या कारणाने कधी आमचे 2.5 ते 4 तास झाले हे कळलंसुद्धा नाही. आणि ते जे ग्रेट दादा आहेत त्यांचं नाव आहे पवन साळगावकर, जे इथलेच लोकल आहेत. आणि खूप छान सर्व्हिस होती त्यांची. म्हणजे ऑल ओव्हर द त्यांची बोट एकदम वेल मेंटेन्ड होती. त्यानंतर लाईफ जॅकेट्ससुद्धा त्यांनी प्रोव्हाइड छान केलेले होते. पुन्हा ज्या काही साईटसिंग होत्या तर तिथे ज्या ज्या साईट्सवर आम्ही गेलो होतो तर तिथे खूप सुंदर अशी माहिती ते प्रत्येक वेळी सांगत होते आम्हाला. आणि त्यामुळे आमच्याच ज्ञानात भर पडत होती. कित्येकदा असं होतं ना की आम्ही बीचवर यायचो, खेळायचो, त्याच्यानंतर खूप असे जवळजवळचे पॉईंट्स आम्ही कवर केले होते लास्ट टाईम, पण असे लांबचे पॉईंट्स आम्ही कवर केलेले नव्हते. जसं की वेंगुर्ल्याचं लाईट हाऊस वगैरे. आणि फक्त लाईट हाऊस नाही आहे, तर लाईट हाऊससोबत काही घटना ज्या घडलेल्या होत्या तर त्यांनी आम्हाला ज्या सांगितल्या त्यासुद्धा खूप थ्रिलिंग होत्या, ऐकण्यासारख्या होत्या. म्हणजे त्या लोकांचं जीवन तिथे कसं आहे, काय आहे, ते लोक कसे राहतात, खूप छान एक्सपिरियन्स असं जवळून आम्हाला बघायला मिळाला. त्यानंतर अशा बऱ्याचशा काही साईट्स होत्या ज्या आपण बोटमध्ये बसून आरामात विजिट करू शकतो. अराऊंड आम्हाला वन साईड 45 मिनिट्स आणि पुन्हा यायला 45 मिनिट्स असं होतं. आणि मीनवाईल मग जे काही पॉईंट्स होते मग ते आम्हाला ते बोटने दाखवत होते. तर मग असं करता करता खूप छान आमचीसुद्धा त्यांच्याशी मैत्री झाली. आणि त्यामुळे मग तेसुद्धा थोडेसे फ्री झाले. आणि मग खूप जास्त म्हणजे की ॲज अ लोकल म्हणून ते आम्हाला छान गाईड करत होते की काही गोष्टी साईटसिंगमध्ये पैसे दिल्यानंतरसुद्धा नाही सांगितल्या जात, त्यासुद्धा ते आम्हाला सांगत होते. सो मला तो एक ॲडव्हान्टेज झाला त्यांचा. आणि मी इथे स्क्रीनवर त्यांचा नंबर देते तुम्हाला. तुम्ही जर कधी मालवणमध्ये आला तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. सो हे असा होता आमचा एक्सपिरियन्स मालवणमधला आजचा. आता झालं आहे आमचं, आता आम्ही जेवायला खाली जाऊयात. आणि आता उशीर झाल्या कारणाने आम्हाला आज मालवणमधले कुठले रेस्टॉरंट्स नाही कवर करता येत आहेत. सो आमचं दमल्या कारणाने आम्ही असं ठरवलं की मग रेस्टॉरंट जे आहे रिसॉर्टचं तर तिथेच काहीतरी ऑर्डर देऊयात आणि छानसं खाऊन लवकर झोपूयात. तर आता बाहेर न जाता आम्ही जेवण इथेच करायचं ठरवलं आहे. तर काय काय मागवलं? आम्ही मागवलं पनीर चिली, मसाला पापड एक संपलेला आहे, दुसरा मागवला. हे बघा पनीर चिली दिसतं का? आमचा मसाला पापड मसाला पापड. आणि आमची फिशची थाळी पण येते, ती पण आल्यावर दाखवते. कोकणात येऊन हे लोक चायनीज खातात. चायनाला गेल्यावर काय करतील? कोकणातला खाऊ. तिथे तुम्हाला मिळणार आहे का सोलकडी? हां, तिथे सोलकडी मिळणार आहे का तुला? खायचं ना तुला? एक घास दे त्याच्यातलं दे. आवाज आमची सुरमईची थाळी पण आलेली आहे. ॲक्च्युली आम्हाला पापलेट खायचा होता, पण इथे फक्त सुरमई अवेलेबल होती, त्यामुळे मग आम्हाला तीच खावी लागणार आहे. रोहितची फेवरेट व्हेज थाळी पण आली आहे. आणि त्याचं फेवरेट सांग रे काय? पनीर मटर. सगळीकडे एकच ऑर्डर करतो. आणि हे पण आहे ना तुझं फेवरेट. तर आता थोडीशी नाईट टूर घेऊयात आपल्या रिसॉर्टची. ही अशी छान त्यांनी बांबूची झाडं लावली आहेत. ही वरती नारळाची झाडं आहेत मस्त, त्यांची भरपूर नारळ आलेत. आणि
स्पॉटलाईटमध्ये हे आपले बांबू हाऊस आहेत. 8 आहेत एकूण आणि आम्हाला त्यांनी एक वर खाली असा दिलेला आहे. आणि आता एक मजेशीर गोष्ट तुम्हाला दाखवायची म्हणजे हा आहे आमचा खाली आणि हा एक वर. या ही सगळी त्यांची झाडं आणि हे क्रिसमससाठी त्यांनी डेकोरेशन आणि न्यू इयरसाठी आता मग त्यांनी ते कंटिन्यू केलेलं आहे डेकोरेशन. तर आता तुम्हाला जी मला गोष्ट दाखवायची आहे मजेशीर ती तर काही दिसणार नाही आहे आता, पण तुम्ही आवाज ऐकू शकता ऑफकोर्स, किंवा कदाचित तुम्हाला दिसत असेल समोर असं लगेचच 4 पावलं चालली की बीच आहे. आणि काय दिसतो माहिती आहे, ऑफकोर्स आता अंधारात तुम्हाला नाही दिसणार, पण आम्ही सकाळी तुम्हाला उठल्यानंतर नक्की दाखवेन. सो हा जो तुम्हाला रोड दिसतो तर हाच रिसॉर्टचा आपला एंट्रन्स आहे. इथूनच तुम्हाला यायचं आहे जायचं आहे. इथे तुमचं कार पार्किंग तुम्ही करू शकता आणि ओव्हरऑल असा छान एक्सपिरियन्स आहे. आम्हाला तरी आवडला. बाकी आम्हाला हे रिसॉर्टचे प्राइजेस किती पडले काय पडले हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच नक्की. तर चला आता तुम्हाला आमच्या रूम टूर देते. आता इथून आपण वरती आल्यानंतर इथेच आमची रूम आहे 103. आत एंट्री केल्याच इथे क्लीन वॉशरूम्स आहेत. त्यानंतर इथे आपण बघतोय तर इथे त्यांनी कपाट दिलं आहे. येस, हा मिरर आणि ही पूर्ण रूम आहे. इथे एक विंडो दिलेली आहे या आणि ही बाल्कनी. आणि आता बाल्कनीतून बाहेर आल्यानंतर लगेचच आपल्याला हा मालवणचा बीच आहे. खूप छान आहे आणि इथेच मी तुम्हाला दाखवते की इथूनच आपल्याला हा समोरच्या साईडला जो दिसतो आहे तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. आम्हाला यावेळी तर जमलेलं नाही आहे, पण आता आम्ही नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्की विजिट करू इथे. तर चला, सो या दॅट्स इट. सी इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय. आणि पुढचा ब्लॉग अजिबात बघायला विसरू नका. बाय.